हॅलो नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले काल पार पडला आणि या ग्रँड फिनालेचा ग्रँड विजेता झापूक झुपूक टॉपचा किंग आपला सूरज झाला आहे. सूरज, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स, तू जिंकला आहेस शो. कसा आहेस, काय फिलिंग होतं जेव्हा तुझं नाव अनाऊन्स केलं रितेश भाऊंनी? काय वाटत होतं? फिलिंग म्हणजे आनंद इतका ना, लय खुशी झाली. ते म्हणजे सांगायलाच नको की माझा हात वर झाला आणि टॉपी माझ्या हातात. लय आनंद. आम्ही आता इन्स्टावरती तुझी स्टोरी बघितली. तुमच्या गावातील लोक नाचतायत, गुलाल उधळत आहेत, डीजे वरती नाचतायत. हां, तुमची तुझ्या इन्स्टावरती स्टोरी आहे, तुझ्या टीमने टाकली असेल ती. पण काय म्हणजे गावाची तर रिॲक्शन कमाल होती. खुश झालेत ना. बारामतीत टॉपी जाते म्हणजे जिजुलीच्या इथं घरी माझ्या साध्या गावात, तर आनंद होणारच ना गावाला. परत माझ्या फॅनला, महाराष्ट्राच्या माझं महाराष्ट्रातलं फॅन, माझी महाराष्ट्राची जनता, माझं कालेश्वर, माझं देव, त्यांना बी लय आनंद झाला. इकडे तिकडे फटाकलं वाजवते, डीजे लावतात. आता काय पुढे प्लॅन आहेत, काय काय करणार आहेस, कसं असणार आहे पुढे? आणखी सरांनी तर केदार सरांनी फिल्म ऑफर केली आहे तुला. काय वाटत होतं जेव्हा सर बोलले की आता तू झापूक झुपूकचा लीड हिरो असणार आहेस? काय वाटत होतं? ती फिलिंग ना म्हणजे आनंद झाला ना, किती आनंद, लय आनंद झाला की माझ्या पिक्चर नव्हतं आता टी व्हीत मी दिसणार. टी व्हीत तर मी बिग बॉसच्या घालात दिसलोय मोठ्या पडद्यावरती, पण आता मोठ्या पडद्यावर दिसणार नाही जास्त. तू ट्रॉफी पण जिंकलीस, त्यासोबत तुला लक्ष्मी आली आहे घरामध्ये. काय करायचं ठरवलंस त्या लक्ष्मीचं? काय करायचं? लक्ष्मी माझी आहे ना, माझ्या जीवनाचं तिने सोनं केलंय, तिला मी पूजेन घरात. तुझा आम्ही गेम बघितला, टास्कमध्ये काय भिडलायस तू? म्हणजे वैभव असो किंवा अरबाज, तू भिडलायस. तर सिक्स पॅक वाल्यांना तू भिडलायस. काय सांगशील त्या टास्क कसे खेळ? मी भिडायचं म्हणलं ना, समोर असे किती बी बलवान असू दे, नाही तर ताकदवान, मी भिडतो. कारण मी साधा सिंपल गावठी पॅटर्न आहे आपला, दाखवतो. आता गावी कधी जाणार आहेस? ही ट्रॉफी घेऊन गावी कधी जाणार आहेस? घरी कधी जाणार? गावी आता तुम्ही आपलं होऊ द्या तरी आधी. हे झालं की लगेच निघणार? आता काय माहिती आमचं काय. नाही, होईल लवकर. आता काय काय ठरवलंस ही ट्रॉफी घेऊन? त्या पुढे तुझ्या लग्नाचे काय काय प्लॅन्स आहेत? आम्ही बघितलं तू आणला होतास. बायको हवी, कशी हवी? बायको मला साधी पाहिजे, कारण कसे आहे माहिती का, ती शिकलेली पण पाहिजे, तिने मॅनेज केलं पाहिजे, माझं बँक बॅलन्स नीट ठेवला पाहिजे. मी भोला आहे, मी साधा आहे, तिने नीट वागलं पाहिजे, एवढंच माझी इच्छा आहे. हां सूरज, तुझी आणि पॅडीदादांची मैत्री खूप गाजली आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर गाजली आहे ती. काय सांगशील त्या बॉन्ड विषयी? कशी मैत्री झाली तुमच्या? मैत्रीण असे की दो दिल आणि एक जान, म्हणजे असं जीवाला जीव लागणार नातं आहे आमचं. त्याचबरोबर वर्षात आई, त्यांना तो आई मानला. हा, त्या बी आई म्हणजे खरंच आहेत माझी इतकी काळजी घेतली बिग बॉसच्या घरात. टायमिंगला गोळ्या खा सूरज, मी नको म्हणायचं आणि मी खातच नव्हतं. मला त्याचं म्हणजे हे की मला नाही आवडत गोळ्या खायचं, खरं नाही आवडत गोळ्या. मी किती आजारी असलो ना तर गोळ्या खात नाही, आजारी असल्या असंच अंगाव काढतो. पण मला दम लागतो ना तेव्हा अंग गळटून जातो. आणि एक गोष्ट खरं सांगतो, कॉमेडी, बिग बॉसच्या घरात काय झालं माहिती आहे का, मायक लायला कुठं, वॉशरूमला अडकावलेला. असा टेज होता, टेजवर बसलेला. पॅडी दादा म्हणला मायक लायला सूरज, मायक लायला. असा वाल्यागत तुफानगत धावत गेलो. मध्ये काच होती, मला काय माहित दरवाजा येते. असला बेकाल झाला ना भाव, भवई फुटली, नाक फुटलं, खायला येत नव्हतं मला. हे अख्खं माझं हे दुखत होतं. असलं झालं ना मला. परत ती काय ओन असते ना, मला वाटतं ही ओन आहे अजून. ही आलबच्चीन माझी तवा वाजाल ती, पण ही हिथं अजून खून असेल मला, भवई फुटलेले. मस्त. सूरज, तुझ्याच टीममधल्याने तुला नॉमिनेट केलं होतं एकदा दोनदा, अंकिताने नॉमिनेट केलं होतं. थोडं वाईट वाटत होतं? मला काहीच वाईट वाटत नाही, मी आनंदात असतोय. कारण माझ्या फॅन लोकांवर माझा पूर्ण विश्वास होता आणि ती झिकावणार मला पूर्ण विश्वास होता. आणि ती त्यांचा ना एक आहे की मला त्यांचा लय सपोर्ट आहे, म्हणून मी येत नव्हतो. ते होते तुझ्या पाठी. मग त्यांचा आशीर्वाद आहे ना मागं. सूरज, आता आई बाबा असते तर काय वाटलं असतं त्यांना? खूप खुश झाले घरात, ते तर आहेत, आत्या बहिणी सगळ्या खुश आहेतच, पण ते सुद्धा जर असते तर
आणि त्यांचा आनंद म्हणजे त्यांचं पोरग जिंकलंय, त्यांना किती आनंद झाला असं. आता होतोय त्यांना. आणि होत बी असन माझं पोरग बिग बॉसची ट्रॉफी जिंकले, ते कोण आशीर्वाद देत असतं वरून, नाही तर इथं त्यांचा आत्मा असन, जवळच आत्मा असन. असं ते आता दोघं हसत असते ना, माझा चुलता, माझ्या आजी, आजा, ते अख्खे हसत असते ना. मला माझं नातं, माझं मी देवाला कधी जोश देत नाही माझं फॅमिली नेली म्हणून, कारण त्याला जायचंय ते जातोस, पण माझा देव माझ्या मनातच राहतो. माझं देव आहेत अख्खं, माझं पप्पा आहेत ना, माझं देव आहेत. आई मम्मी माझी देवी म्हणजे माझी आई. त्यासाठी मला ना गेलं म्हणून मला दुःख नाही की माझा आई वडील मला सोडून गेलं, तरी मला एक देणगी दिली की मला आशीर्वाद कोणाचा आहे, महादेवाचा. आणि तिसला डोला कोणाचा आहे, बिग बॉसचा बी आहे. आणि तिसला डोला कोणाचा आहे, शिवशंभू. आणि डोल्याची ट्रॉफी दिसत होती ती ना माझ्या हातात अशी आलतीच, मी जिंकणार, मीच विलन. तू जिंकल्यानंतर आम्ही बघितले फोटो, जेनिलिया बहिणींसोबत फोटो, ते काय म्हणाला त्या, त्यांच्याशी तुझी भेट झाली आहे तुझी, त्यांची काय रिॲक्शन होती? ताई आनंद होता, ताईला खुश होत्या, लय भाले बोलतो म्हणल्या ताई तू. हां लितेश सर तर लय होतं खुश. मी कवली द्यायला बोलतच नव्हतं सरांना. हां केलंय मी बघ ना, मी अजून काहीच बघितलं नाही, काहीच नाही. आता आत्ताच बाहेर पडला. हां आता शेवटी जाता जाता तुझे जे फॅन्स आहेत, महाराष्ट्राची जनता आहे तुझी, काय सांगशील त्यांना? महाराष्ट्राच्या जनतेला, माझ्या फॅन लोकांना एकच सांगेन, तुमचा सपोर्ट आहे म्हणून आज बिग बॉसची ट्रॉफी माझ्या हातात आहे भावा. झापूक झुपूक बादशा, गोलीगत तुझा बादशा.